विधानसभा निवडणुकीत वापरलेले 4000 ईव्हीएम आगीत खाक. बंगालमधील 10 मजली सरकारी इमारतीमध्ये भीषण आग लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम आगीच्या भस्मात खाक. प्रणित मोरे शो 370 रुपये बिर्याणी वादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केलं आहे. भारतीय राज्यघटना प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते, पण मनोरंजनाच्या नावाखाली सामाजिक मर्यादा किंवा सभ्यतेच्या सीमा ओलांडणे योग्य नाही. असे करणे म्हणजे लोकांवर अन्याय करण्यासारखे आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आई अंबाबाईचा कळस सोन्याने सजला. कोल्हापूरच्या आई अंबाबाई मंदिरावर सुवर्ण कळस असावा ही भाविकांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. पंढरपुरात सुरू असलेल्या आंदोलनात आमदार रोहित पवार देखील सहभागी. शेतकऱ्याचे हात कोणत्याही एका जाती धर्माचे नाहीत, तर मातीत राबवणारे सर्व जाती धर्माचे आहे. विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरीत विठुरायाच्याच आशीर्वादाने या क्षणापासून माझ्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. आमदार रोहित पवार यांचा हाहाकार. शेतकऱ्यांसाठी करायचं काही नाही, पण न केलेल्या कामाचे श्रेय लाटायला महायुती सरकार पुढे. त्यामुळे आमच्या सरकारला म्हणणे आहे की अन्नदात्याला द्यायचं तर सन्मानाने द्या, हाताचं राखून देऊ नका. विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका. संपूर्ण कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे आंदोलन धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. चांदवडच्या शेतकरी आंदोलनाने सरकारला दिल्लीपर्यंत धाव घ्यायला लावली, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा निघाला नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. भारताचे दिग्गज नेमबाज, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते आणि भारतीय नेमबाजीला नवी दिशा देणारे प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रीडा क्षेत्राने एक समर्पित खेळाडू, कुशल मार्गदर्शक आणि अनेक खेळाडू घडवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे.